लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त या संयोजन समितीने हे जे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केले, या व्याख्यानाच्या अनुषंगाने आणि माझ्या विषयाच्या अनुषंगाने मी मांडणी या ठिकाणी करणार आहे. माझा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य आणि विचार. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते आणि त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर नकळत इतिहासामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी केलेली क्रांती आणि 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेली क्रांती ही कुठंतरी समपातळीवर आहे की काय असं मला वाटायला लागतं. आणि मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा मला हे सांगायचं असतं की जर आपण अण्णाभाऊ यांचं मूळ नाव पाहिलं तर अण्णाभाऊ यांचं मूळ नाव आहे तुकाराम, म्हणजे तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं पूर्ण नाव आहे, मूळ नाव आहे. आणि त्यांचे भाऊ बहीण त्यांना अण्णा म्हणत असायचे आणि म्हणून त्यांचं नाव नंतर जे प्रचलित झालं अण्णा भाऊ साठे. भाऊ खरं तर त्यांच्या वडिलाचं नाव आहे, परंतु जनरली अण्णा भाऊ असं एकत्रच आपण म्हणत असतो. परंतु अण्णा हे त्यांचं नाव, भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव आणि साठे हे त्यांचं आडनाव. तर तुकाराम हे त्यांचं मूळ नाव आणि म्हणून संत तुकाराम आणि अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम साठे यांचं नातं, यांचं साधर्म्य मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जसं हे नाम साधर्म्य आहे मित्रांनो, तसं हे काम साधर्म्य सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर संत तुकारामांनी 17व्या शतकामध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याचं काम, त्या ठिकाणी विद्रोह करण्याचं काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून, आपल्या कार्याच्या माध्यमातून केलं होतं. आणि त्याच धर्तीवर मराठी साहित्य विश्वामध्ये प्रस्थापित साहित्यिकांची जी काही त्याला आपण म्हणूयात रुळलेली वाट होती, त्या वाटेला छेद देण्याचं काम आणि एक वेगळं साहित्य, जनमानसाचं साहित्य, जनसामान्यांचं साहित्य, लोकसाहित्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. आणि म्हणून तुकाराम या नावाच्या साधर्म्याबरोबर हे साधर्म्य त्यांच्यामध्ये दिसतं की संत तुकारामांनी त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं आणि अण्णाभाऊ साठेंनी या काळामधल्या प्रस्थापित साहित्य व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. हा एक साधर्म्याचा मुद्दा त्या ठिकाणी दिसतो. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची आहे की संत तुकारामांनी जी गाथा लिहिली, अभंग गाथा, ती अभंग गाथा बुडवण्याचं काम त्या व्यवस्थेने केलं होतं. आणि म्हणजे एक प्रकारे त्या गाथेकडे दुर्लक्ष करण्याचं काम, त्या गाथेला उपेक्षित करण्याचं काम, त्या गाथेचा अपमान करण्याचं काम तत्कालीन व्यवस्थेने केलं होतं. आणि मित्रांनो, तसंच आपण अण्णाभाऊंच्या आयुष्याकडे जेव्हा बघतो, तुकाराम साठे यांच्या आयुष्याकडे बघतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की अण्णाभाऊंच्या सुद्धा साहित्याकडं एका उपेक्षेने तत्कालीन साहित्यिकांनी, मराठी साहित्य विश्वाने पाहिलं. हा एक दुर्दैवाचा योगायोग आपण समजूयात. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, अण्णाभाऊंनी बहुजन गाथा लिहिली. हे त्यांच्यामधील एक साधर्म्य या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. परंतु मित्रांनो, असं जरी असलं, जरी या दोघा तुकारामांची उपेक्षा इतिहासाने केलेली असली तरी संत तुकाराम हे जगद्गुरू झाले आणि अण्णाभाऊ साठे हे साहित्य सम्राट झाले, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जरी या महामानवांच्या काळामध्ये त्यांची उपेक्षा झालेली असली तरी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कार्याची दखल या समाजाने घेतली, या जगाने घेतली, पूर्ण अखिल विश्वाने त्यांच्या कार्याची दखल घेतली. आणि म्हणून त्या काळातले संत तुकाराम आणि या काळातले तुकाराम भाऊराव साठे यांची तुलना करण्याचा मोह या ठिकाणी मला होतो. मित्रांनो, अण्णाभाऊंचं आयुष्यच पूर्ण संघर्षाचं आहे असं मी म्हणालो. आणि किती संघर्ष असावा माणसाच्या आयुष्यामध्ये. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे असं मी जेव्हा विधान करतो तेव्हा मी तुमच्यासमोर त्यांच्या जीवनातील त्यांचा जीवन संघर्ष अगदी थोडक्यात मांडतो, कारण तो जीवन संघर्ष समजल्याशिवाय आपल्याला अण्णाभाऊ साठे यांचा साहित्य आणि त्यांचा विचार या ठिकाणी समजणार नाही. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, सांगली जिल्ह्यातील वाळवा या तालुक्यामध्ये वाटेगाव या गावी त्यांचा जन्म झाला मित्रांनो. आणि अण्णाभाऊ साठे यांनी फकीरामध्ये असं लिहिलंय की त्यांचा जन्म झाला तेव्हा एक प्रकारचं दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये होतं, एक आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे नव्हती. आणि अशा काळामध्ये हा जो फकीर आहे, जो अण्णाभाऊंचा मामा आहे, एक झुंजार योद्धा आहे,
हा फकीरा काय करायचा तर इंग्रजांचं किंवा ब्रिटिशांचा खजिना लुटायचा आणि तो खजिना त्या ठिकाणी गरिबांना गरजूंना वाटायचा. अण्णाभाऊंच्या जन्माच्या वेळी असाच एकदा हा खजिना लुटून फकीरा त्या ठिकाणी आला होता आणि या फकीराने आपल्या खजिन्यातील 2 ओंजळी सुरती रुपये त्या खजिन्यातील लूट अण्णाभाऊंच्या आईच्या हातात दिली होती, अक्काच्या हातात दिली होती. आणि अण्णाभाऊ पुढे मोठ्या गर्वाने म्हणतात की या लुटीची घुटी मी लहानपणी पेलो होतो. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की खऱ्या अर्थाने फकीराच्या हातची क्रांतीची घुटी अण्णाभाऊंनी लहानपणीच चाखली. क्रांतीचं बाळकडू अण्णाभाऊ लहानपणीच पिले आणि म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अण्णाभाऊ हे साहित्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये एक मोठी क्रांती करताना दिसतात. हाही एक त्यांच्या लहानपणीचा एक मोठा योगायोग आपण समजूयात. मित्रांनो, अण्णाभाऊ ज्या मातंग समाजात जन्माला आले, दुर्दैव असं की हा जो समाज आहे मातंग समाज, हा समाज अजूनही गावकुसाबाहेर आहे आणि त्या काळातही तो गावकुसाबाहेर होता. एक प्रकारची त्याला आपण म्हणू बहिष्कृतता त्या समाजाच्या वाटेला होती. बरं, एवढ्यावर ते थांबलं नाही तर तत्कालीन ब्रिटिशांनी मातंग समाजासारख्या अनेक ज्या काही इतर जाती आहेत, जमाती आहेत, या जातींना, जमातींना गुन्हेगारी जाती म्हणून त्यांचा समावेश केला होता. आणि म्हणून व्हायचं काय की वाटेगावमध्ये किंवा आसपासच्या ठिकाणी दरोडा पडला, चोरी झाली, एखादा गुन्हा घडला तर त्याला जबाबदार कोण तर पहिल्यांदा हे ब्रिटिश सैन्य किंवा त्या काळातली व्यवस्था ही या मातंगांच्या अशा जाती जमातींच्या घरी जायची, कुटुंबांच्या ठिकाणी जायची आणि त्यांना धरायची, पकडायची. आणि म्हणून एक प्रकारची अस्थिरता या समाजामध्ये होती, एक प्रकारची भीती या समाजामध्ये होती. आणि म्हणून मित्रांनो, अण्णाभाऊंना या अस्थिरतेमुळं म्हणा, या भीतीमुळं म्हणा, किंवा या एकंदरच गावकोसाबाहेरचं जगणं असो किंवा या पोलिसी व्यवस्थेचा, ब्रिटिश व्यवस्थेचा खाक्या असो, या व्यवस्थेमुळं म्हणा अण्णाभाऊंना औपचारिक शिक्षण तितकंसं घेता आलेलं नाही. लौकिक अर्थाने अण्णाभाऊ शाळेत जाऊन शिकलेले नाहीत, परंतु जीवनाच्या शाळेमध्ये, जीवनाच्या विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ शिकलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, अण्णाभाऊचं साहित्य जर आपण वाचलं तर या साहित्यामध्ये जीवनातील वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि मग जेव्हा आपण बघतो की इतकं वैविध्यपूर्ण साहित्य अण्णाभाऊंनी कसं लिहिलं, तर मग त्यांच्या बालपणाकडे थोडंसं आपल्याला जावं लागेल. अण्णाभाऊंचे बालपणातील छंद जर आपण पाहिले तर हे छंद आपण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या प्रकारचे छंद अण्णाभाऊंना होते. आता विचार करा, ज्या काळामध्ये त्याला आपण म्हणूयात की समाजामध्ये वावरणं, एक सन्मानाने वावरणं शक्य नव्हतं, समाजामध्ये गावामध्ये येऊन तितक्या सन्मानाने वावरणं शक्य नव्हतं, अशा काळामध्ये अण्णाभाऊंनी काय करावं तर अण्णाभाऊचा छंद होता की एकट्याच फिरणे. कुठं फिरणे तर वाटेगाव आणि पंचकृषी जे काही डोंगर आहेत, दऱ्या आहेत, जंगलं आहेत, गुहा आहेत, नदीचा काठ आहे, अशा ठिकाणी एकटं फिरण्याचं वेड अण्णाभाऊंना होतं. अण्णाभाऊ हे सगळं पाहत फिरायचे, निसर्ग पाहत फिरायचे, वेगवेगळे प्राणी, पशु पक्षी यांचं निरीक्षण ते करायचे. हा छंद त्यांना होता. मैदानी खेळ अण्णाभाऊ खेळायचे. दांडपट्टा असो, सुरपारंबे असो, गाई म्हशीच्या झुंजी लावणं असो, त्याचबरोबर शिकार करणं असो, मासेमारी करणं असो, खेकडे पकडणं असो, अशा प्रकारचे छंद अण्णाभाऊंना त्यांच्या बालवयामध्ये होते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या खेड्यांमध्ये असणाऱ्या जत्रांना, यात्रांना उपस्थित राहण्याचं काम, तिथं मुद्दामून हजेरी लावण्याचं काम, तिथले तमाशे, तिथले फड, तिथली लोक, तिथली माणसं यांना वाचण्याचं काम अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये केलं. याचबरोबर त्यांनी काय करावं, लोकगीतं म्हणजे लहानपणापासूनच अण्णाभाऊंना लोकगीतं, पोवाडे, लावण्या हा पाठ करण्याचा छंद होता. टिपेच्या आवाजामध्ये गाऊन दाखवण्याचा छंद होता. आणि या छंदाची परिणती पुढे काय झाली आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून एखाद्या महापुरुष जेव्हा आपण बालपण बघतो तेव्हा बालपणामध्ये त्या महापुरुषाची बीज आपल्याला सापडतात. म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडतोय. आणखीन एक छंद त्यांना होता की गावातील जे वृद्ध असायचे त्या वृद्धांना ते म्हणायचे की त्या वृद्धांमध्ये जाऊन बसायचे आणि त्या वृद्धांकडून शौर्यकथा, भूतकथा, दंतकथा, शिकार कथा, वेगवेगळ्या आख्यायिका हे ऐकण्याचं त्यांनी वेड त्या ठिकाणी त्यांनी एक छंद जोपासला, त्यांनी ते जमवलं. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की भविष्यामध्ये ज्या अण्णाभाऊंनी इतकं मोठं साहित्य उभं केलंय त्याचं ते प्रतिबिंब त्या ठिकाणी जे पडलंय त्याचं कारण हे त्यांचे जे छंद होते बालपणातील, याच्यामध्ये आपल्याला ते कारण सापडतं. मित्रांनो, असं बालपण गेल्यानंतर
माणसाच्या आयुष्यामध्ये एक असं एक टर्निंग पॉईंट येतो किंवा एक तर आपण म्हणूयात की एक संस्काराचा भाग येतो. असा पहिला संस्कार अण्णाभाऊवर कधी झाला की ज्या संस्कारामुळे अण्णाभाऊंना एक राष्ट्र भक्ती म्हणा किंवा स्वातंत्र्य लढा म्हणा किंवा एक सामाजिक भान, एक सार्वजनिक जीवनाचं भान कधी आलं असं आपण म्हणूयात. तर त्याला मित्रांनो रेठरा या गावी एक जत्रा भरली होती आणि या जत्रेमध्ये तमाशाच्या फडामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं भाषण झालं. क्रांतिसिंह नाना पाटीलमध्ये एकदम भारदस्त व्यक्तिमत्व. या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्फूर्तिदायक भाषणाने एक प्रकारचं चैतन्य अण्णामध्ये निर्माण झालं, अण्णाभाऊमध्ये निर्माण झालं आणि म्हणून तिथून त्यांच्यामध्ये एक देशाबद्दलचा, राष्ट्राबद्दलचा, समाजाबद्दलचा एक पहिला संस्कार, एक सकारात्मक संस्कार, काहीतरी एक जाणीव त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील हे पहिले महापुरुष की ज्यांच्या प्रवेशाने अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये एक पहिला संस्कार झाला असं आपण म्हणूयात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये एकतर गुन्हेगारी जातीमध्ये समावेश, गावकुसाबाहेरचं जगणं, अशा आणि शेती हाताशी नसणं, कोणताही उद्योगधंदा हाताशी नसणं, अशा काळात दारिद्र्य हे 5वीला पुजलेलं. मग अशा काळात काय झालं तर अण्णाभाऊंच्या वडिलांनी म्हणजे भाऊराव साठेंनी आपलं कुटुंब चालावं म्हणून त्यांनी वाटेगाव सोडलं होतं आणि ते मुंबईला आले होते आणि मुंबईमध्ये राहून ते बागकाम करायचे आणि जो काही पुंजी त्यांनी जमवली ती आपल्या कुटुंबाकडे पाठवायची. परंतु त्यांना असं वाटलं की आता मी एकटा राहून इथं राहण्यापेक्षा माझ्या कुटुंबाला तिथं बोलून घ्यावं आणि म्हणून शेवटी सर्वच कुटुंब, साठे कुटुंबीय हे पायी चालत वाटेगावून मुंबईला आलं आणि सुरू झाली पोटासाठी भटकंती. या मुंबईला आल्यानंतर अण्णाभाऊंना 2 गोष्टींनी आकर्षित केलं मित्रांनो. कोणत्या 2 गोष्टींनी आकर्षित केलं तर मुंबईत आल्यानंतर अण्णाभाऊंना पहिली गोष्ट ती म्हणजे तिथल्या विविध राजकीय संघटना यांनी त्यांना आकर्षित केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये आलेले मूक चित्रपट. या 2 गोष्टींनी त्यांना आकर्षित केलं. आणि मित्रांनो, आपण म्हणतो की अण्णाभाऊ लौकिक अर्थाने शाळेत गेले नाही, मग ते साक्षर झाले कसे, वाचायला शिकले कसे, लिहायला शिकले कसे, त्याचं उत्तर इथे सापडतं मित्रांनो. अण्णाभाऊ लिहायला वाचायला शिकले दुकानाचे बोर्ड वाचून, चित्रपटांच्या पाट्या वाचून किंवा मूक चित्रपटामध्ये जी नावं यायची ती नावं जुळवण्याचा ते प्रयत्न करायचे आणि या मूक चित्रपटांनी, या दुकानावरच्या पाट्यांनी, या दुकानावरच्या बोर्डनी अण्णाभाऊंना साक्षर केले. म्हणजे अण्णाभाऊ हे जीवनाच्या शाळेमध्ये, जीवनाच्या विद्यापीठामध्ये साक्षर झाले हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. मित्रांनो, अण्णाभाऊंनी पोटासाठी काय केलं, मी तर असं म्हणेल पोटासाठी काय काय नाही केलं. म्हणजे अण्णाभाऊंनी पोटाची खळगी भरण्यासाठी कोणकोणती कामे केली हे आपण एकदा बघूयात. म्हणजे हे कामांची जर मी उल्लेख केले तर आपण आश्चर्यचकित होऊयात की या महापुरुषाने कोणत्या प्रकारची कामं केलीत. म्हणजे अण्णाभाऊंनी काय काय कामं केलीत बघा. अण्णाभाऊ घरगडी होते, अण्णाभाऊ हॉटेल बॉय होते म्हणजे वेटर होते, वेटर म्हणून काम केलं पोटासाठी. अण्णाभाऊंनी हमाल म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी बूट पॉलिशवाला म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी डोअर कीपर म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी कोळसे वाहक म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी कुत्र्याला सांभाळणारा नोकर म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी मुलांना खेळविणारा नोकर म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी उधारी वसूल करणारा नोकर म्हणून काम केलं, अण्णाभाऊंनी खाण कामगार म्हणून काम केलं, ड्रेसिंग बॉय म्हणून काम केलं, इरिगेशनच्या पाईपलाईन टाकणारा म्हणून काम केलं, इलेक्ट्रिकलच्या तारा ओढणारा म्हणून काम केलं, रोजबुलीचा मजूर म्हणून काम केलं, सिनेमा पोस्टर्स ढकवणारा म्हणून काम केलं, सिनेमाची जाहिरात करणारा म्हणून काम केलं. अशी यादी खूप मिठाई मित्रांनो. काय भीषण संघर्ष आला या महामानवाच्या वाट्याला. यावरून तुमच्या लक्षात येईल की पोटाची भूक माणसाकडून काय काय करून घेऊ शकते. इतका मोठा संघर्ष, इतकं मोठं कठीण आयुष्य, एक संघर्षाचं आयुष्य या महामानवाच्या वाट्याला आलं. आणि म्हणून अण्णाभाऊंनी या जीवनाचे किती पदर अनुभवले हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून ती जी सकसता आहे, ते जे त्यांच्या साहित्यामधली एक सकसता आहे, ती सकसता येते कुठून तर त्याचं बीजारोपण या ठिकाणी कुठेतरी आपल्याला सापडतं. इतका सकस अनुभव, इतके जसं आपण म्हणतो ना की सोनं जर चकाकायचं असेल तर त्याला अग्निदिव्यातून जावं लागतं, अग्नीमध्ये सोनं टाकल्याशिवाय त्याची परीक्षा होत नाही. तसं हे सगळं अग्नीसारखं होतं, अतिशय दाहक होतं आणि या अग्नीतून ताळून सुलाखून निघालेलं हे सोनं होतं, मराठी साहित्यातील सोनं होतं. हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. असं म्हणतात की ज्याच्या पोटात भूक असते त्याला कार्ल मार्क्स जवळचा वाटतो. आणि मित्रांनो, खरोखर कार्ल मार्क्स अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये आला. कार्ल मार्क्सच्या विचारसरणीचा प्रभाव अण्णाभाऊंच्या जीवनावर पडला आणि मग ते मार्क्सवादी पक्षाचे, त्या राजकीय विचारसरणीचे कार्यकर्ते झाले. आणि मग सभांचे आयोजन करणं, त्याचे हँडबिल वाटणं, त्याचे पॉम्पलेट्स वाटणं,
वेगवेगळ्या संपामध्ये सहभागी होणं, मोर्चांच्या घोषणा करणं, जाहिराती करणं, फलकं लावणं, या प्रकारची कामं अण्णाभाऊंनी केली आणि एक प्रकारे ते मार्क्सवादी विचारसरणीकडे वळले. आणि मित्रांनो, इथंही अण्णाभाऊंनी आपलं एक वर्तुळ निर्माण केलं. आपल्या कथा आणि लोकगीतांच्या पुंजीवर त्यांनी पोवाडे लावणी लिहायला सुरुवात केली आणि त्यावर तत्कालीन जे तरुण होते, त्या मार्क्सवादी विचारसरणीचे तरुण, त्या तरुणांचे ते लाडके बनले आणि त्यांना ते पोवाडे आणि लावण्या म्हणून दाखवू लागले. आणि याच माध्यमातून पुढं 3 पक्क्या मित्रांची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये एक कलापथक काय क्रांती करू शकतं, अशा 3 मित्रांची भेट त्या ठिकाणी घडून आली. ते 3 मित्र कोण मित्रांनो? त्यातला पहिला म्हणजे शाहीर अमर शेख, दुसरे म्हणजे शाहीर द.ना. गव्हाणकर आणि तिसरे म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. या तिघांनी एकत्र येऊन 1944 साली मुंबईमध्ये लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. आणि मित्रांनो, या तिघांची शक्ती, हे तिघं एकत्र आले आणि एक मोठी क्रांती त्या ठिकाणी झाली. कामगारांचे प्रश्न असो, कामगारांच्या समस्या असो, कामगारांचं जीवन असो, यांना वाचा फोडण्याचं काम, यांचे प्रश्न मांडण्याचं काम लाल बावटा कला पथकातून यांनी केलं. एवढंच नव्हे तर लाल बावटा कला पथकाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे या कला पथकाने तत्कालीन परिस्थितीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी उभी झाली, ती चळवळ त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर जे सीमा प्रश्न निर्माण झाले, ते सीमा प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी त्या चळवळीने केलं. त्याचबरोबर गोवामुक्ती संग्राम यामध्ये सुद्धा लाल बावटा कला पथकाने आपली एक छाप त्या ठिकाणी सोडली. आणि म्हणून या कला पथकाचं खूप मोठं योगदान कामगारांच्या लढ्यामध्ये असो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये असो, सीमा प्रश्न असो, गोवामुक्ती संग्राम असो, या सर्व ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. या पद्धतीचं काम अण्णाभाऊंनी केलं. आणि त्यानंतर अण्णाभाऊ थोडेसे त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं असं आपण म्हणूयात. अण्णाभाऊंचं वैवाहिक जीवन तसं म्हणावं तर त्यांचे 2 लग्न झाली. पहिल्या पत्नीशी त्यांचं तेवढंसं जमलं नाही, कारण हा एक प्रतिभावान विचारवंत, एक मुसाफिर, याच्या जीवनाशी जुळून घेण्याचं पहिल्या पत्नीच्या कुंडूबाई आहेत त्यांना जमलं नाही. परंतु दुसऱ्या पत्नी त्यांच्या ज्या आयुष्यात आल्या, वैजयंतीबाई, यांनी मात्र अण्णाभाऊंना एक स्थैर्यता दिली, त्यांच्या जीवनाला एक स्थिरता मिळाली. आणि अण्णाभाऊ मुंबईला स्थायिक झाले. माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी आणि नंतर चिरागनगर या ठिकाणी एक स्थैर्य अण्णाभाऊंना मिळालं. आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थाने अण्णाभाऊच्या लेखणीला धार आली असं आपल्याला म्हणता येईल. अण्णाभाऊंच्या लेखणीचा सुवर्ण काळ म्हणजे 1950 ते 1969, 1965 हा काळ आहे. त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, वेगवेगळी वगनाट्य या ठिकाणी लिहिण्याचं काम केलं. या पद्धतीने हा जीवन संघर्ष मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि याचं कारण हेच होतं की त्यांच्या जीवनावर जो एक प्रभाव पडलेला आहे त्यांच्या जीवन संघर्षाचा, त्यांच्या साहित्यावर, तो आपल्यासमोर यावा या अनुषंगाने मी तुमच्यासमोर मांडणी केली. मित्रांनो, अण्णाभाऊच्या साहित्याने नेमकं काय केलं, अण्णाभाऊंच्या साहित्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे मी आपल्यासमोर थोडक्यात नमूद करतो. अण्णाभाऊंच्या उदयापूर्वी मराठी साहित्य कसं होतं, तर अण्णाभाऊंच्या उदयापूर्वी मराठी साहित्यामध्ये त्याला आपण म्हणूयात की हे साहित्य मध्यम वर्गापुरतं सीमित होतं, नागरी भागापुरतं सीमित होतं, सुखलोलूप, थोडक्यात आहेरे वर्गाचं साहित्य होतं, कल्पनेचा विलास असणारं साहित्य होतं. परंतु अण्णाभाऊंचा उदय झाला आणि अण्णाभाऊंनी काय केलं, अण्णाभाऊंनी पहिल्यांदा जनसामान्यांचं साहित्य मांडण्याचं काम केलं, उपेक्षितांचं साहित्य मांडण्याचं काम केलं, वंचितांचं जीवन, उपेक्षितांचं जीवन, दलितांचं जीवन, यांचं जीवन पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. हे खूप मोठं क्रांतिकारक काम आहे, कारण त्याआधी दलितांच्या अस्मिता किंवा दलितांचं जीवन, उपेक्षितांचं जीवन तितक्या सकस पद्धतीनं कोणी मांडलं नव्हतं. हे महान काम अण्णाभाऊंनी केलं. त्यांनी मराठी साहित्याला गावाकडे नेलं, वस्तीकडे आणलं, तांड्याकडे आणलं, गाव कुसाबाहेर आणलं. वेगवेगळ्या जमातीला, जातींना, ज्या जाती जमाती कधी मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसल्या नाहीत, कधी उल्लेख त्यांचा आला नाही, अशा जाती जमातींचं आयुष्य त्यांनी मराठी साहित्यामध्ये मांडलं. वारण्याच्या खोऱ्यापासून चिरागनगरच्या झोपडपट्टीपर्यंत त्यांचा जो अनुभव होता, त्यांचा एक जो जीवनाचा व्यापक पट होता, तो व्यापक पट मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये केलं. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय अण्णाभाऊंच्या साहित्याचं, त्यांनी जनसामान्यांना नायक केलं, त्यांनी साधारण स्त्रियांना नायिका केलं. आणि हे नायक नायिका कसे होते, ज्यांना न्यायाची चाड होती आणि अन्यायाची चीड होती,
असे नायक नायिका जनसामान्यामधून अण्णाभाऊंनी उभे केले. ही अण्णाभाऊंच्या साहित्याची ताकद आहे. हे अण्णाभाऊंचं आपल्या मराठी साहित्याला दिलेलं एक मोठं योगदान आहे. दलित, श्रमिक, भटके, कामगार, आदिवासी, स्त्रिया या सर्वांचं एक संघर्षमय जीवन, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हे आपल्या कथा कादंबऱ्यामधून मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. हे त्यांच्या साहित्याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक वैशिष्ट्य, त्यांनी कधीही आपल्या साहित्यामध्ये मूल्यांशी तडजोड केली नाही. मूल्यनिष्ठा जपत त्यांनी आपल्या साहित्याची मांडणी केली. मित्रांनो, त्याआधीचं साहित्य कसं होतं? निसर्गावर प्रेम करणारं, फुलावर प्रेम करणारं, दगडावर प्रेम करणारं, निर्जीव वस्तूवर प्रेम करणारं. पण अण्णाभाऊंचं साहित्य हे जिवंत माणसावर प्रेम करणारं साहित्य होतं. हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो. जसं संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी लोकभाषेचा उपयोग करून आपलं तत्वज्ञान जगाला सांगितलं, तसं अण्णाभाऊंनी आपली अस्सल ग्रामीण बोली वापरून त्या ठिकाणी साहित्य लेखन केलं. आणि म्हणून हा लेखक, म्हणून अण्णाभाऊ हे लोकांचे लेखक झाले, लोकप्रिय लेखक झाले. लोकांसाठी लिहिणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ, असं आपण त्यांचं वर्णन करू शकतो. त्यामुळे एक प्रकारे ते लोकशाहीर झाले, लोकलेखक झाले. कारण लोकांच्या मनाची एक जाण, सामान्य लोकांच्या मनातील प्रश्न, समस्या त्यांनी मांडण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आणखीन एक महत्त्वाचं काम अण्णाभाऊंच्या साहित्याने केलं. या समाजामधील विषमता, 3 प्रकारच्या विषमता, त्यातली पहिली मी सांगतो वर्गीय विषमता जी आहे. गरीब श्रीमंत हा जो वाद आहे, आहेरे नाहिरे हा जो वाद आहे, वर्गीय विषमतावर त्यांनी प्रहार केले. जातीय विषमतेवर त्यांनी प्रहार केले. स्त्री पुरुष विषमतेवर त्यांनी प्रहार केले. अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या लेखणीचा एक शस्त्र म्हणून अण्णाभाऊंनी उपयोग केला. हे एक अतिशय महत्त्वाचं काम अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी केलं. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या मूल्यांना समोर ठेवून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचं लेखन या ठिकाणी केलं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अण्णाभाऊंना आपण साहित्य सम्राट म्हणतो. मित्रांनो, का म्हणायचं त्यांना साहित्य सम्राट? सम्राट त्याला म्हणावं ज्याने त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काहीतरी कमवलंय. आणि अण्णाभाऊंनी सुद्धा इतकं विपुल साहित्य लेखन केलंय की खरोखर ते साहित्य सम्राट झाले. किती साहित्य लेखन केलंय अण्णाभाऊंनी? 14 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 10 पोवाडे, 16 वगनाट्ये, 1 प्रवास वर्णन, लावण्या, कामगार गीते, असं विपुल साहित्य लेखन अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. आणि म्हणून ते साहित्य सम्राट झाले. कोणकोणत्या प्रकारचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं, त्यांच्या निवडक साहित्याचा परिचय या ठिकाणी मी आपल्याला देतो आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पोवाडे लिहिले. त्यांचा पहिला जो पोवाडा गाजला मित्रांनो, तो पोवाडा होता स्टॅलिनग्राडचा पोवाडा. आता मित्रांनो विचार करा, स्टॅलिनग्राड हे नाव आपल्याला वाटेल हे कुठलं भारतीय नाव आहे, कुठलं मराठी नाव आहे? मित्रांनो, हे नाव कुठलं आहे? रशियातलं नाव आहे. म्हणजे अण्णाभाऊंची जी वैचारिक पोहोच होती ती वैश्विक होती. त्यांनी पहिला पोवाडा कशावर लिहिलाय? तर रशियामध्ये नाझी सत्तांनी जो एक अन्याय अत्याचार केला होता, त्या रशियामधल्या नाझी सत्तांविरुद्ध तिथल्या रशियातल्या सैन्याने, नागरिकांनी, स्त्रियांनी जो विद्रोह केला, जो विरोध केला, त्याची मांडणी या स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यामध्ये अण्णाभाऊंनी केलेली आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की अण्णाभाऊंची जी काव्याची वैश्विकता आहे ही आपल्या लक्षात येते. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करतो. अण्णाभाऊंनी हा जो ऐतिहासिक असा स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला, तो कसा लिहिलाय मित्रांनो? तर छोट्या छोट्या चिटोऱ्यावर हा पोवाडा लिहिलाय. म्हणजे ज्या पावत्या असतात ना, एका पावतीवर थोडंसं लिहायचं, मग पुन्हा दुसऱ्या पावतीवर पुन्हा दुसरं लिहायचं, मग तिसऱ्या पावतीवर पुन्हा तिसरं लिहायचं, अशा पावत्या गोळा करत करत अशा छोट्या छोट्या चिटोऱ्यावर असा लिहित असा तो एक पोवाडा त्यांनी निर्माण केला. आणि हा स्टॅलिनग्राडचा पोवाडा कामगार विश्वामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. एक मोठी क्रांती कामगारामध्ये निर्माण करण्याचं काम स्टॅलिनग्राडच्या पोवाड्याने केलं. त्यांचा आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण पोवाडा आहे, तो आहे तेलंगणाचा संग्राम. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद मुक्त झालं. या हैदराबाद मुक्ती संग्रामाचा पोवाडा अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. म्हणजे एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं जसं योगदान आहे, तसं हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पोवाड्यामधून त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाला एक पाठिंबा आणि निजामाला विरोध या प्रकारची मांडणी त्या पोवाड्यामधून केली आहे. त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा पोवाडा आहे, तो म्हणजे महाराष्ट्राची परंपरा. या पोवाड्यामधून त्यांनी कुणाचं गुणगान गायलंय? तर त्यांनी
संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, उमाजी नाईक, तात्या टोपे, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिसिंह नाना पाटील अशा महापुरुषांचं गुणगान त्यांनी या पोवाड्यामधून मांडलेलं आहे. जसे अण्णाभाऊंनी पोवाडे लिहिले तसे लावण्या सुद्धा लिहिल्यात. त्यांची एक प्रसिद्ध लावणी आहे मुंबईची लावणी. या मुंबईची लावणीमध्ये ते काय म्हणतात बघा. मुंबईत उंचावरी मलबाल हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे रातदिस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळीती. आता या लावणीमधल्या पहिल्या 2 ओळी आहेत ज्या मुंबईची सुखसंपन्नतेचं वर्णन करतात, आणि दुसऱ्या जे 2 ओळी आहेत त्या मुंबईमधल्या अतिशय भयान दारिद्र्याचं वर्णन करतात. म्हणजे अण्णाभाऊंकडे ही संवेदनशीलता होती की मुंबई ही फक्त झगमगाटाची नगरी नाही, तर मुंबईमधलं दैन्य, मुंबईमधलं दारिद्र्य, मुंबईमधलं उपेक्षितांचं जीवन सुद्धा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. ही मुंबईची लावणी या ठिकाणी ती व्यक्त करते. त्यांची आणखीन एक गाजलेली लावणी म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. मित्रांनो, ही लावणी ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या लावणीमध्ये किती जबरदस्त भावना अण्णाभाऊंनी व्यक्त केल्या की मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी घेऊन जेव्हा अण्णाभाऊ आणि सगळे संयुक्त महाराष्ट्र लढ्यामधले सगळे लोक जेव्हा समोर आले, तेव्हा ही लावणी त्या लढ्याचं एक ब्रीज झालं. असं म्हणतात मित्रांनो की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ज्या ज्या सभा झाल्या त्या सभामध्ये लोकांचा आग्रह असायचा की आधी ही लावणी सादर व्हावी, आधी हे कलापथकाचं काम सादरीकरण त्या ठिकाणी व्हावं. इतकं प्रचंड काम, इतकं जागृतीचं काम त्या काळामध्ये या लावणीने केलं. म्हणजे लावणीमध्ये काय ताकद असू शकते, खरं तरी छक्कड आहे एक लावणीचा प्रकार. ही ताकद अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी दाखवून दिली. हा एक अण्णाभाऊंच्या साहित्याचा विशेष या ठिकाणी आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, तमाशावर सुद्धा अण्णाभाऊंनी एक अतिशय महत्त्वाचं काम केलं. म्हणजे मुंबई सरकारने तमाशावर बंदी आणली, कलापथकावर बंदी आणली, आणि मग अण्णाभाऊ समोर प्रश्न पडला की आता काय करावं. आणि अण्णाभाऊंनी एक क्रांतिकारी काम केलं. त्यांनी तमाशाचं लोकनाट्यामध्ये रूपांतर केलं आणि खऱ्या अर्थाने ते लोकनाट्याचे जनक झाले. काय केलं अण्णाभाऊंनी, तर तमाशामध्ये व्हायचं असं की तमाशामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक अशा कथांचा भरणा असायचा. पण अण्णाभाऊंनी सुरुवातीला त्याला हादरा दिला आणि काय मांडलं तर पौराणिक कथा, धार्मिक कथा, आध्यात्मिक कथा यांना बाजूला केलं आणि सर्व त्या काळातल्या ज्या समकालीन समस्या होत्या या समकालीन समस्या लोकनाट्यातून मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. ही खूप मोठी क्रांती आहे मित्रांनो, की ज्या काळामध्ये ऐतिहासिक पुराणकथा, आध्यात्मिक कथा, धार्मिक कथा तमाशातून मांडल्या जायच्या, त्या ठिकाणी समकालीन समस्या मांडण्याचं मोठं क्रांतिकारक काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून केलं. आणखीन एक मोठी क्रांती त्यांनी तमाशा क्षेत्रामध्ये किंवा लोकनाट्य क्षेत्रामध्ये केली, ती म्हणजे गण. जेव्हा गण सादर होतो मित्रांनो, तेव्हा देवदेवतांचं आपण किंवा आवाहन केलं जातं. परंतु अण्णाभाऊंनी काय केलं, त्यांनी देवदेवतांऐवजी महापुरुष यांचं त्या ठिकाणी गुणगान करायला सुरुवात केली. गणामध्ये ते कुणाचं गुणगान करायचे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या महापुरुषांचं गुणगान करण्याची परंपरा त्यांनी गाण्यामधून सुरू केली. ही एक मोठी क्रांती आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, तमाशामधून किंवा लोकनाट्यामधून जी महिलांची थट्टा मस्करी व्हायची, जी शृंगारिकता त्यामध्ये असायची, ती शृंगारिकता, ती थट्टा मस्करी त्यांनी काट मारला त्या गोष्टीला. आणि त्यांनी मग त्या ठिकाणी काय कशाची भर घातली तर त्यांनी त्या संवादामध्ये तत्कालीन समस्यांची मांडणी केली. मग दुष्काळ असेल, युद्ध असेल, संप असतील, मोर्चे असतील, निवडणुका असतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, सामाजिक समस्या असतील, या समस्यांची मांडणी त्यांनी त्या गणामधून, त्या वाघामधून करण्याला सुरुवात केली. ही सुद्धा खूप मोठी क्रांती अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये केली. आणि म्हणून तमाशाचं लोकनाट्यात रूपांतर करण्याचं अतिशय क्रांतिकारी काम, एक ऐतिहासिक काम अण्णाभाऊंनी केलं. हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्याकडे आता मी थोडंसं वळतो. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या या वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. काही कादंबऱ्यामध्ये त्यांनी साहस भावना व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्याचं जर आपण वर्गीकरण केलं तर 4 प्रकारात आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. साहस भावना व्यक्त करणाऱ्या कादंबऱ्या, प्रेमाच्या भावना व्यक्त करणाऱ्या कादंबऱ्या, महिलांच्या समस्या मांडणाऱ्या कादंबऱ्या आणि ग्रामीण जीवन मांडणाऱ्या कादंबऱ्या. तर यातल्या काही ज्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या मला वाटतात त्यांचा मी उल्लेख या ठिकाणी करतो. यातली अतिशय महत्त्वाची कादंबरी म्हणजे फकीरा. मित्रांनो, फकीरा एकदा तुम्ही वाचाच.
अण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद काय आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही फकीरा वाचली तर तुम्ही अण्णाभाऊंच्या प्रेमात पडाल. अण्णाभाऊंचं सगळं साहित्य आदर्शासारखं वाचून काढाल. इतकी जबरदस्त ताकद अण्णाभाऊंच्या फकीरामध्ये आहे. अण्णाभाऊंनी ही फकीरा कुणाला अर्पण केली होती मित्रांनो? अण्णाभाऊंनी आपली फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ही सुद्धा परंपरा आपण लक्षात घ्यावी. म्हणजे बघा परंपरा कशी आहे. महात्मा फुले यांना आंबेडकरांनी गुरु मानलं आणि आंबेडकरांना अण्णाभाऊ साठे यांनी गुरु मानलं. महात्मा फुले यांचं जे ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक त्यांनी जे लिहिलंय, हे पुस्तक महात्मा फुलेंनी कुणाला अर्पण केलंय? तर हे पुस्तक महात्मा फुलेंनी कुणबी माळी यांच्या समेत मातंग समाजाला अर्पण केलं. आंबेडकरांनी त्यानंतर त्यांचे जे पुस्तक आहे हू वेअर शूद्रा हे कुणाला अर्पण केले? तर आंबेडकरांनी त्यांचं हू वेअर शूद्रा हे पुस्तक महात्मा फुले यांना अर्पण केले. आणि तीच साखळी पुढे येते. अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही जी आपली कादंबरी आहे ही कुणाला अर्पण करावी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला त्यांनी अर्पण केलेली आहे. ही सुद्धा परंपरा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी. म्हणजे जसा मार्क्सवादाचा एक प्रभाव आपल्याला अण्णाभाऊवर दिसतो, तसा आंबेडकरवाद सुद्धा त्यांच्यावर त्यांचा प्रभाव होता. हे सुद्धा आपण नाकारून चालणार नाही. कारण जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव हे अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी लिहून ठेवले. क्रांतिकारक गीत त्यांनी लिहून ठेवले. आणि म्हणून मार्क्सवादाचा प्रभाव त्यांच्यावर होताच, परंतु आंबेडकरवादाचा सुद्धा प्रभाव अण्णाभाऊवर होता. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. फकीरा यामध्ये अण्णाभाऊंनी काय मांडले? तर फकीरा ही अण्णाभाऊच्या मामाची संघर्ष कहाणी आहे. यामधील फकीरा कसा आहे? तर यामध्ये फकीराचा आपल्याला झुंजारपणा दिसतो, बंडखोरपणा दिसतो, त्याची लढाऊ वृत्ती दिसते, त्याचा स्वाभिमान दिसतो. या सर्व गोष्टी आपल्याला फकीरामध्ये दिसतात. आणि फकीरा काय करतो? तर फकीरा हा ब्रिटिशांचा खजिना लुटतो. आणि ती लूट कुणाला वाटतो? तर जे गरीब आहेत, गरजू आहेत अशा लोकांना तो वाटतो. आणि म्हणून मराठी साहित्यातला पहिला रॉबिनहुड म्हणजे फकीरा आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवू. आणि म्हणून फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊंच्या साहित्य विश्वातली एक सर्वोच्च परिमाण आपण ज्याला म्हणूयात अशी ती कादंबरी आहे. ही कादंबरी आपण निश्चितपणे वाचावी असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो. त्यांच्या काही कादंबरीमध्ये महिलांच्या समस्यांचे चित्रण आलेलं आहे. त्यामधल्या काही कादंबऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतो. चित्रा नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी शरीर विक्रयासाठी जे काही दलाल असायचे आणि ते दलाल व्यापार करायचे, निष्पाप स्त्रियांचा बळी द्यायचे, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. म्हणजे वेश्या व्यवसाय यामध्ये जी स्त्रियांची होरपळ व्हायची, स्त्रियांची जी कुचंबना व्हायची, जे शोषण व्हायचं, त्यावर प्रहार करण्याचं काम अण्णाभाऊंनी चित्रा या कादंबरीमधून केले. वैजयंता ही सुद्धा एक विशेष कादंबरी अण्णाभाऊंची. या कादंबरीमध्ये त्यांनी काय मांडले? तर वैजयंता कादंबरीचं वैशिष्ट्य असं, तमाशा कलावंतांच्या समस्या मांडणारी मराठीतील पहिली कादंबरी म्हणजे वैजयंता. म्हणजे तमाशामधील स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत या समस्या मांडणारी कादंबरी अण्णाभाऊंनी लिहिली. तमाशामधील स्त्रियांना सुद्धा चारित्र्य असतं हे अण्णाभाऊंनी मांडले. तमाशामधील स्त्रियांना सुद्धा एक मानवी मूल्य असतं, व्यक्तिमत्व असतं, त्यांनाही भावभावना असतात. या प्रकारची मांडणी अण्णाभाऊंनी वैजयंता या आपल्या कादंबरीमधून केली आहे. चंदन या कादंबरीमधून अण्णाभाऊंनी चंदन नावाच्या एका स्त्रीची व्यक्तिरेखा रेखाटली आहे. ही चंदन कोण आहे? तर झोपडपट्टीत राहणारी एक कामगार स्त्री आहे, जी विधवा आहे. आणि ही विधवा स्त्री आपल्या चारित्र्य रक्षणासाठी, शील रक्षणासाठी कशी संघर्ष करते ह्याची मांडणी अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी केली आहे. चिखल्यातील कमळ या कादंबरीत त्यांनी कशाची मांडणी केलेली आहे? तर खंडोबाला जे काही मुरळ्या अर्पण करण्याचं जी एक कुप्रथा आहे, त्या मुरळ्यांचं लैंगिक शोषण म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शोषण कसं होतं, त्या शोषणाची मांडणी अण्णाभाऊंनी चिखलातील कमळ या कादंबरीमध्ये केलेली आहे. आवडी या अतिशय महत्त्वाच्या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी तत्कालीन जातीयता म्हणजे आवडीमध्ये आंतरजातीय विवाह दाखवलेला आहे. आणि या आंतरजातीय विवाहाची एक जी तत्कालीन उच्चनिश्चितेमधून होणारा जो एक संघर्ष आहे, तो संघर्ष अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी आवडी या कादंबरीमधून मांडलेला आहे. तुम्ही या सगळ्या कादंबऱ्यांचे विषय जर पाहिले तर या सगळ्या स्त्रिया या दलित आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, जनसामान्यामधून आलेले आहेत. म्हणजे जनसामान्य स्त्रियांना नायिका करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं हे आपण लक्षात घ्यावं.
अण्णाभाऊंनी कथासुद्धा तितक्या दर्जेदार लिहिल्या आहेत. मरी आईचा गाडा ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे अण्णाभाऊंची. या कथेमध्ये त्यांनी काय सांगितलंय तर मर्याई नावाचा काहीतरी एक फेरा येतो आणि त्या फेऱ्यामध्ये गावामध्ये रोगाची साथ पसरते आणि म्हणून मग काय करायचं तर या फेऱ्यामधून या गाड्याला दुसऱ्या गावात नेऊन टाकायचं म्हणजे तो फेरा आपल्यापासून सुटेल. परंतु या कथेमधून अण्णाभाऊंनी हे मांडण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही, ही एक अंधश्रद्धा आहे, याला कोणताही विज्ञानाचा आधार नाही. आणि म्हणून या कथेमधून अण्णाभाऊंनी वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी पेरण्याचं काम केलंय. त्यामुळं कथेमधून सुद्धा अण्णाभाऊंनी आपली एक वैज्ञानिक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि एका कथेचा उल्लेख या ठिकाणी अतिशय अभिमानाने मी करतो. माझ्या विद्यार्थी दशेमध्ये ही कथा मी वाचली मित्रांनो. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या विद्यार्थी दशेमध्ये आपण शालेय जीवनात ही कथा अभ्यासली असेल. ही कथा जागतिक दर्जाची कथा ठरावी अशी ही कथा आहे आणि ती कथा आहे मित्रांनो स्मशानातील सोनं. खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामधील सोनं शोभावी अशी कथा म्हणजे स्मशानातील सोनं. काय अप्रतिम संघर्ष या ठिकाणी अण्णाभाऊंनी मांडला. भीमा नावाची व्यक्तिरेखा, त्याची खाण बंद पडते आणि तो पोटाची खळगी भरण्यासाठी शोध घेत असतो आणि त्याला सापडतं काय तर स्मशानभूमीमध्ये तो जातो आणि जाळलेल्या प्रेतांमध्ये त्याला कळतं की जाळल्यानंतर किंवा प्रेताला पुरल्यानंतर त्यामध्ये सोनं असतं आणि या सोन्यामधून भूक भागवण्याचं काम तो सुरू करतो. हा जो अतिशय भीषण संघर्ष म्हणजे दारिद्र्य कोणत्या टोकाला माणसाला नेऊ शकतं आणि बेकारी माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकते याचा अतिशय भीषण संघर्ष, भयान संघर्ष अण्णाभाऊंनी स्मशानातील सोनं या कथेमधून मांडलाय. आणि या कथेमधील एक वाक्य अतिशय मनाला भिडतं मित्रांनो. भीमा स्मशानात जातो आणि भीमाच्या असं लक्षात येतं की इथं जी गरीब माणसं मेलेली असतात ती गरीब माणसं जेव्हा इथं जायला किंवा पुराला आणतात तेव्हा त्या गरीबाला सोनं कुणी देत नाही. ते गरीबाच्या प्रेतावर सोनं नसतं. मग सोनं कोणाच्या प्रेतावर असतं तर सोनं असतं श्रीमंताच्या प्रेतावर. आणि यावेळी भीमा एक असं वाक्य म्हणतो मित्रांनो, तो म्हणतो जगावं तर श्रीमंतानं आणि मरावं तर श्रीमंतानं, गरीबानं मरूच नाही. हे जे वाक्य आहे मित्रांनो हे खऱ्या अर्थाने या देशातील दारिद्र्य, या देशातील बेकारी याचं प्रतिनिधित्व करणारं एक अतिशय भीषण वाक्य आहे. याची आपल्याला या ठिकाणी कल्पना येईल. तर अशा अनेक कथांचं लेखन त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये केले. अण्णाभाऊंनी स्वतः सुद्धा आपल्या साहित्य लेखनामागचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आपल्या फकीराच्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊंनी आपला विचार त्या ठिकाणी व्यक्त केलाय. त्याचा एक उल्लेख या ठिकाणी मी करतो. फकीराच्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की प्रतिभेला सत्याच्या जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत. कारण जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. किती महत्त्वपूर्ण वाक्य की तुमच्या साहित्याला जर जीवनाचा आधार नसेल, तुमच्या काव्याला, लेखनाला, मांडणीला जर सत्याचा आधार नसेल, जीवनाचा आधार नसेल तर हे साहित्य कसं असतं. तर अण्णाभाऊ म्हणतात हे साहित्य म्हणजे अंधारात एखाद्याला आरसा सापडावा असं ते साहित्य आहे, मग त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की आपल्या साहित्याला बोलतो त्याला सत्याचा आधार असावा, जीवनाचा आधार असावा. हे अण्णाभाऊने या ठिकाणी अधोरेखित केले. आणि अण्णाभाऊ म्हणतात ज्यांच्या विषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. म्हणजे असं कबूल करणारा लेखक सहसा नाही सापडत की अण्णाभाऊ असं म्हणतात की मी माझ्या माणसाचं लिहितो आणि ती माझीच माणसं असतात. आपल्या पात्राबद्दल, आपल्या व्यक्तिरेखेबद्दल अण्णाभाऊ इतकं तळमळीने बोलतात. कुठंतरी त्यांच्या वास्तववादी जीवनाशी याचा संबंध आपल्याला जुळताना दिसतो. वैजंता या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊंनी जे मांडले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे ते असं म्हणतात की जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते. हे मी अगोदर जाणतो आणि मगच माझं लेखन करतो. मला वाटतंय आजच्या कवींनी, साहित्यिकांनी, लेखकांनी हा विचार लक्षात ठेवावा की माझं जे साहित्य आहे, माझी जी मांडणी आहे ही जनतेची कदर करणारं आहे की नाही. का मी माझ्या साहित्यातून माझा आणि जनतेचं, माझ्या साहित्याचं आणि समाजाचं नातं जुळतंय की नाही. का माझा समाज एकीकडे आहे आणि माझं साहित्य एकीकडे चाललंय, माझ्या समाजाचा विचार एकीकडे आहे आणि माझं साहित्य वेगळंच काहीतरी मांडतंय. म्हणजे माझ्या साहित्याने समाजाच्या गरजा, समाजाला पुरवण्याचं काम केलं पाहिजे. हे अण्णाभाऊंना या ठिकाणी मांडायचं आहे.
आणि अण्णाभाऊ याच ठिकाणी म्हणतात की केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते, ते सत्य हृदयाने मिळवावे लागते. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे मित्रांनो, की नुसती कृत्रिमता काही कामाची नाही. ते अनुभव, ते जीवनानुभव तुम्ही अनुभवलेले असले पाहिजे, तो संघर्ष तुम्ही अनुभवलेला असला पाहिजे, तरच त्या संघर्षाचा एक जिवंतपणा तुमच्या अनुभवामध्ये येतो. त्यामुळे कृत्रिमतेने जर आपण एखाद्या विषयी सहानुभूती व्यक्त करायला लागलो, एखाद्या साहित्याचा अनुभव व्यक्त करायला लागलो, तर तो कृत्रिम असतो, त्रुटक ठरतो, फोल ठरतो, असं अण्णाभाऊंना या ठिकाणी सांगायचं. अण्णाभाऊंच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण त्यांचं म्हणजे पहिलं जे दलित साहित्य संमेलन झालं 1958ला, त्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक अण्णाभाऊ होते. आणि या उद्घाटकीय भाषणात अण्णाभाऊंनी जे एक वाक्य आपल्याला दिलंय मित्रांनो, हे वाक्य म्हणजे एक ऐतिहासिक वाक्य आहे. हे वाक्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे मित्रांनो. आणि ते वाक्य असं होतं मित्रांनो, ही पृथ्वी, हे जग शेषाच्या मस्तकावर तरलेलं नसून दलितांच्या हातावर तरलेलं आहे. काय ताकद आहे मित्रांनो या वाक्यामध्ये. या एका वाक्यामध्ये अण्णाभाऊंनी काय मांडलं, तर या वाक्याचा पूर्वार्ध बघा, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही. म्हणजे अण्णाभाऊंनी अवैज्ञानिकता नाकारली, अंधश्रद्धा नाकारली, की जे सत्य नाही, शेष नाग किंवा तत्सम ज्या कल्पना आहेत या वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाहीत. आणि म्हणून अशा अंधश्रद्धा, अशा अवैज्ञानिक गोष्टी यांना तुम्ही बळी पडू नका. एकीकडे असं अण्णाभाऊ म्हणतात आणि दुसरीकडे अण्णाभाऊ म्हणतात, तर ही पृथ्वी कुणाच्या हातावर तरलेली आहे, तर ती दलितांच्या हातावर तरलेली आहे, कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. मला वाटतं मित्रांनो, हा श्रमिकांचा सर्वात मोठा गौरव अण्णाभाऊंनी केलेला आहे. ज्या श्रमिकांना, ज्या दलितांना, ज्या कष्टकऱ्यांना या प्रस्थापित व्यवस्थेने पायाशी गाडलं होतं, अशा समाजाबद्दल अण्णाभाऊ म्हणतात की हाच खरा समाज आहे की ज्यांच्या तळ हातावर ही सगळी पृथ्वी तरलेली आहे. आणि त्यामुळं एक खऱ्या अर्थाने एक मोठा सन्मान अण्णाभाऊंनी या ठिकाणी आपल्या साहित्यामधून, या वाक्यामधून श्रमिकांचा केलेला आहे असं लक्षात येईल. याच भाषणामध्ये अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्की याचा एक विचार उद्धृत केला आहे वाङ्मयाविषयीचा. तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की साहित्याचं किंवा वाङ्मयाचं प्रयोजन काय असावं, तर ते या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. काय म्हणतो गॉर्की बघा, साहित्याचं प्रयोजन काय, वाङ्मयाचं प्रयोजन काय, मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे हे साहित्याचं प्रयोजन आहे. म्हणजे मनुष्याला त्याची जी बाह्य परिस्थिती आहे किंवा त्याची जी सद्यस्थिती आहे, त्या सद्यस्थितीवरून त्याला त्याच्या वरच्या परिस्थितीवर नेणं, त्याचा उत्कर्ष करणं, त्याने जे आज कमवलंय त्याची जी उंची आहे, वैचारिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, ती उंची आणखीन त्याला प्रदान करणं, हे काम साहित्याचं आहे, साहित्यिकांचं आहे, लेखकांचं आहे, असं या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. पुढं तो असं म्हणतो, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे हे साहित्याचं काम आहे. म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण किंवा संपत्ती यावर आधारित जे आपण भेदभाव करतो, गरीब श्रीमंत, ह्या भेदभावाने जो कमीपणा या ठिकाणी मानवावर लादलेला आहे, तो कमीपणा नष्ट करून त्यामधून त्याला मुक्त करणं, त्या बंधनातून त्याला मुक्त करणं, हे या साहित्याचं, या वाङ्मयाचं किंवा साहित्यिकांचं कर्तव्य आहे असं या ठिकाणी गॉर्की म्हणतात. आणि शेवटी असं म्हणतो गॉर्की, तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. म्हणजे हा विचार कुठं नेतो आपल्याला, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी नेतो की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. तोच गॉर्की या ठिकाणी सांगतोय, तेच अण्णाभाऊसाठी या ठिकाणी सांगतायत की त्याला जाणीव करून द्या की तू गुलाम नाहीस, तू स्वतःचा धनी आहेस, तू जगाचा धनी आहेस, असा साक्षात्कार मानवाला करून द्या. त्याचा स्वाभिमान जागवा, त्याचं स्वातंत्र्य जागवा आणि त्या माणसाला एक उमेद, जगण्याची उमेद द्या. हे खऱ्या अर्थाने साहित्याचं वैशिष्ट्य आहे असं या ठिकाणी अण्णाभाऊ म्हणतात. मित्रांनो, अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये या वेगवेगळ्या प्रेरणा, हे खूप मोठं काम अण्णाभाऊंनी केलं. परंतु असं म्हणतात मित्रांनो की उपेक्षासुद्धा महापुरुषांच्या वाट्याला येते. काय उपेक्षा आली अण्णाभाऊंच्या वाट्याला? खूपच उपेक्षा.
म्हणजे साहित्य सम्राट झालेल्या अण्णाभाऊंना तत्कालीन साहित्यिकांनी त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तत्कालीन साहित्यिकांनी, समीक्षकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यांची नोंद त्यांनी घेतली नाही. हा सर्वात मोठा अपमान अण्णाभाऊंचा, ही सर्वात मोठी उपेक्षा अण्णाभाऊंची तत्कालीन साहित्य व्यवस्थेने केली, साहित्यिकांनी केली. ही एक मोठीशी खेदाची बाब असं म्हणता येईल. आणि एक वाक्य या ठिकाणी मी करतो की बहिष्कृतांना आपल्या साहित्यात स्थान देणारा हा लेखक साहित्यामध्येच बहिष्कृत राहिला. म्हणजे हा एक विरोधाभासच की ज्या अण्णाभाऊंनी बहिष्कृतांना साहित्यामध्ये स्थान दिलं, बहिष्कृत भारताला साहित्यामध्ये स्थान दिलं, उपेक्षितांना साहित्यामध्ये स्थान दिलं, त्याच अण्णाभाऊंच्या साहित्याला उपेक्षित ठेवण्याचं काम तत्कालीन साहित्यिकांनी केलं, सारस्वतांनी केलं. ही मोठी लाजीची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे असं या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं. अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे हे कोणत्या दर्जाचं साहित्य आहे? अहो, जे साहित्य वेगवेगळ्या भाषामध्ये गेलं, अनेक परदेशी भाषामध्ये गेलं, रशियामध्ये गेलं, पोलंडमध्ये गेलं, फ्रान्समध्ये गेलं, झेकोस्लोव्हाकियामध्ये गेलं, विदेशामध्ये गेलं, अशा तिथं ते गेलं आणि हे साहित्य आपल्या साहित्य अकादमीपर्यंत पोहोचलं नाही, हे साहित्य आपल्या ज्ञानपीठापर्यंत पोहोचलं नाही. म्हणजे साहित्य अकादमीसारख्या संस्था असो, ज्ञानपीठ सारख्या संस्था असो, या संस्थांना सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याची कदर करता आली नाही असं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. ही सुद्धा मोठी उपेक्षा अण्णाभाऊंची झाली. खरं तर नोबेल मिळावं या ताकदीचं साहित्य अण्णाभाऊ निर्माण केलंय आणि म्हणून ही खूप मोठी उपेक्षा अण्णाभाऊंची त्या काळामध्ये झाली. मित्रांनो, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर 7 चित्रपट निघाले, 7 कादंबऱ्यावर 7 चित्रपट निघाले. या चित्रपटांनी पुरस्कार मिळवले, या चित्रपटांनी पैसा कमवला, निर्माते मालामाल झाले, त्यातले कलाकार मालामाल झाले. परंतु मित्रांनो, अण्णाभाऊंच्या हाती काय आलं? अण्णाभाऊ तसेच राहिले, खंक राहिले. त्यांना ज्या प्रमाणात तो मोबदला मिळाला पाहिजे तो मिळाला नाही आणि म्हणून ही सुद्धा या ठिकाणी सुद्धा अण्णाभाऊंची उपेक्षा झाली. मित्रांनो, मी तर असं वाचलंय की अण्णाभाऊंना एकदा अशी वेळ आली की आपली कादंबरी अण्णाभाऊंनी फक्त 200 रुपयांना विकली होती. म्हणजे त्याचं हस्तलिखित जे होतं ते त्यांनी 200 रुपयांना दिलं होतं आणि त्यातले 100 रुपये त्यांना रोख मिळाले होते, त्यातले 25 त्यांनी जेवणातच त्या ठिकाणी खर्च केले. तर हा सुद्धा एक किती दैव दुर्विलास या महामानवाच्या जीवनामध्ये आला, ही किती मोठी उपेक्षा या महामानवाच्या जीवनामध्ये आली आपण लक्षात घ्यावं. आणि लोकांनी, समाजाने फायदा घेतला मित्रांनो याचा. अनेक चित्रपट निर्माते, अनेक असे लोक यांच्याकडे यायचे, अण्णाभाऊंना कथा मागायचे, अण्णाभाऊंना कथानक मागायचे, अण्णाभाऊ त्यांना ते देऊन टाकायचे. परंतु या लोकांनी कधीही अण्णाभाऊंच्या या साहित्याची कदर केली नाही. खूप मोठी उपेक्षा अण्णाभाऊंच्या साहित्याची या ठिकाणी मराठी साहित्याने केली, या समाजाने केली, हे खेदाने म्हणावं लागेल. परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हे लेखक असोत, अण्णाभाऊसारखे लेखक असोत, अण्णाभाऊसारखे महापुरुष असोत, महात्मे असोत, यांच्या जीवनामध्ये एक समान सूत्र आपल्याला दिसतं बघा, की हे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या काळात त्यांचं महत्त्व लोकांना कळत नाही. हा इतिहास आहे. म्हणजे संत तुकाराम असोत, महात्मा फुले असोत, राजर्षी शाहू असोत, आंबेडकर असोत, सगळे आपण जर महापुरुष पाहिले तर या महापुरुषांच्या त्यांच्या जिवंत असेपर्यंतच्या काळात त्यांची उपेक्षा होत राहिली. परंतु नंतर खरी समाजाने, इतिहासाने त्यांची दखल घेतली आणि तसंच अण्णाभाऊंचं झालं. कारण आज अण्णाभाऊंचं स्थान काय आहे मित्रांनो? ही उपेक्षा एकीकडे अण्णाभाऊंनी उपभोगली, पण आज अण्णाभाऊ काय आहेत? तर आज अण्णाभाऊ लाखो उपेक्षितांचे, दलितांचे, कष्टकऱ्यांचे, श्रमिकांचे प्रेरणास्रोत बनले आहेत. इतकी मोठी ताकद अण्णाभाऊंच्या लेखणीमध्ये आहे, अण्णाभाऊंच्या विचारामध्ये आहे. त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं की एकीकडं उपेक्षा जरी वाटायला आली असली तरी आज अण्णाभाऊंचा हा गौरव या ठिकाणी होतो आहे. मित्रांनो, रशिया जेव्हा दौरा झाला अण्णाभाऊंचा, तुम्हाला माहीत असेल नसेल, परंतु त्याआधी जर्मनीला जायची संधी अण्णाभाऊंना मिळाली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब खेर यांनी अण्णाभाऊंना पासपोर्ट नाकारला आणि जर्मनीला जायचं त्यांचं रद्द झालं. हा पासपोर्ट नाकारण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांची जात, असंच आपल्याला खेदाने म्हणावं लागेल. परंतु नंतर सुदैवानं अण्णाभाऊंना रशियाला जाण्याची संधी मिळाली आणि मित्रांनो, जेव्हा हे रशियाला गेले तेव्हा तिथं गेल्यानंतर भारतीयांना कळलं की अण्णाभाऊ काय ताकद आहे. कारण जेव्हा रशियामध्ये अण्णाभाऊ गेले
तेव्हा तिथल्या वृत्तपत्रांनी अशी हेडलाईन दिली होती की सुलतान फेम अण्णाभाऊ साठी इज कमिंग. म्हणजे सुलतान नावाची त्यांची साहित्यकृती आहे, नाटक आहे, ते रशियामध्ये अगोदरच पोहोचलं होतं, अण्णाभाऊ जायच्या अगोदरच पोहोचलं होतं. आणि मग तेव्हा अण्णाभाऊंची ताकद कळाली. तोपर्यंत पंडित नेहरूंना सुद्धा अण्णाभाऊ काय ताकदीचे लेखक आहेत हे माहीत नव्हतं. हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. परंतु रशियाने त्यांचा गौरव केला. किती भाषामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य अनुवादित व्हावं, तर हिंदी, गुजराती, मल्याळम, तमिळ, उडिया या भारतीय भाषेमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालंच. परंतु रशियन, फ्रेंच, झेक, इंग्रजी, फ्रेंच, पोलिश अशा 27 भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य आज अनुवादित झालेलं आहे. इतका मोठा गौरव आज अण्णाभाऊंचा होतो आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊबद्दल आत्रे असं एका ठिकाणी म्हणतात बघा की आत्र्यांचं साहित्य कसं आहे, तर जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा म्हणजे साठेंचं साहित्य आहे, असं आत्रे एका ठिकाणी म्हणतात. आणि कविवर्य नारायण सुर्वे यांनी सुद्धा अण्णाभाऊंचा गौरव अतिशय चपखल शब्दामध्ये केला आहे. ते असं म्हणतात मित्रांनो की अण्णा हे काही कुंडीमधले रोपटे नव्हते, तर तो माळ रानावर वाढलेला एक महावृक्ष होता, सावली देणारा. ही अतिशय अप्रतिम उपमा पद्मश्री नारायण सुर्वे, कविवर्य नारायण सुर्वे यांनी अण्णाभाऊंना दिली की हा एक माळ रानावर वाढलेला महावृक्ष आहे की ज्याच्या सावलीखाली हा पूर्ण उपेक्षित, दलित, वंचित समाज त्या ठिकाणी त्या सावलीचा लाभार्थी आहे. अशा प्रकारची एक रूपकता त्यांनी या ठिकाणी मांडली. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दलित, प्रादेशिक किंवा ग्रामीण साहित्याचा जो पाया आहे तो पाया रचण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये केलं. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याने कोणतं परिवर्तन केलं मित्रांनो, तर डॉक्टर आह साळुंके यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी मी आपल्यासमोर ते मांडतो. काय केलं अण्णाभाऊंनी, तर हजारो वर्ष चिखलात पिचत पडलेल्या लोकांना त्यांच्या साहित्याने एका आगळ्या स्वतंत्र दुनियेत आणून उभं केलं. त्यांना मुक्तपणे श्वास घेण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांच्या ठायी जगण्याची उमेद निर्माण केली, जिंकण्याची ईर्ष्या निर्माण केली. त्यांच्या पायात नव्या वाटा चालण्याचं बळ दिलं. त्यांच्या हातांना नवी जीवनशैली घडवण्याचं कौशल्य दिलं. त्यांच्या डोळ्यात अवघे विश्व पिऊन घेण्याची जिज्ञासा निर्माण केली. त्यांच्या कानांना स्वाभिमानी जीवनाचे मधुर संगीत ऐकण्याची उत्कंठा दिली. ज्याच्यामधून स्वत्वाचे भान ओसंडून जात आहे असे विश्वापी चिंतन करण्याची आधीपासूनच त्यांच्या अंतर्यामी असलेली त्यांची क्षमता त्यांनी जागवली. अशा प्रकारे आह साळुंकेंनी त्या ठिकाणी वर्णन केले. आणि मित्रांनो, खरोखर चिराग नगरमध्ये अण्णाभाऊंचं आयुष्य गेलं, पण अनेकांच्या आयुष्याचे चिराग अण्णाभाऊ झाले, अनेकांच्या आयुष्याची मशाल अण्णाभाऊ झाले. आणि आज अण्णाभाऊ हा इथल्या सामान्य जनांचा, कष्टकऱ्यांचा, दलितांचा, श्रमिकांचा एक प्रेरणास्रोत बनलेला आहे. हा धगधगता प्रेरणास्रोत आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याची ती ताकद आहे की जो अण्णाभाऊचं साहित्य वाचील तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, अशी ताकद अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आहे. आणि या अनुषंगाने आज अण्णाभाऊ साठे साहित्याने विचार या विषयावर मी आपणासमोर या ठिकाणी उपस्थित झालो. पुन्हा एकदा मी संयोजन समितीमधील विचारवंत डॉक्टर मारुती कसाब सर, आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉक्टर BN गायकवाड सर, प्रसिद्ध लेखक डॉक्टर सोमनाथ कदम सर, तसेच माझे गुरुवर्य आणि या व्याख्यानमालेचे संयोजक प्रचारक डॉक्टर रमेश लांडगे सर, या चौघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, मनपूर्वक आभार मानतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 व्याख्यानमालांचं जे आयोजन आपण केलं आहे त्या आयोजनातून खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना एक आदरांजली, एक विचारांचा जागर या ठिकाणी आपण करत आहात. आणि या जागराचं एक पान होण्याचं, या जागराचा एक भाग होण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. या 22 एप्रिलपासून ही व्याख्यानमाला सुरू आहे मित्रांनो. या व्याख्यानमालेमध्ये मारुती कसाब असतील, संदेश वाघ असतील, गणेश चंदनशिवे असतील, माझे गुरुवर्य मनोहर शिरसाट सर असतील, सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले असतील, यांची व्याख्यानं मी ऐकली. अतिशय दर्जेदार अशी मांडणी या सर्वांनी केलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा अतिशय दर्जेदार या प्रकारची व्याख्यानं या ठिकाणी होणार आहेत. मी माझ्या परीने अण्णाभाऊ साठे साहित्याने विचार हा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आज 5 मे कार्ल मार्क्स
ज्या कार्ल मार्क्सचा एक मोठा प्रभाव अण्णाभाऊवर होता, अण्णाभाऊच्या साहित्यावर होता, त्या साम्यवादी विचाराच्या जयंतीनिमित्त आज कार्ल मार्क्स यांची जयंती, त्यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. तसेच बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांनाही या व्याख्यानाच्या समारोपाच्या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो. तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याही प्रतिमेला, विचाराला, कार्याला मी विनम्र अभिवादन करतो. आणि या व्याख्यानमालेचं भाग होण्याचं भाग्य या संयोजन समितीने मला दिलं, याबद्दल मी या संयोजन समितीचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे भलेही व्यत्यय आलेला असला तरीसुद्धा मोठ्या संख्येने आपण सर्वांनी माझं व्याख्यान ऐकलं, मला प्रतिसाद दिलात, या सर्वाबद्दल मी फेसबुकवरील सर्व मित्रांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझं व्याख्यान थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी.